2014 मध्ये केंद्रात मोदी पर्व सुरू झालं तेव्हापासूनच पश्चिम बंगालमध्ये सत्तेचं कमळ फुलवण्याचं स्वप्न भाजपनं पाहिलं आणि तब्बल 12 वर्षांच्या नंतर ते स्वप्न पूर्णही झालंय। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांनी 2020 नंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत 2 हात करायला सुरुवात केली। एक नव्हे तर 2 वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करूनही त्यांनी दाखवला। अखेर शुभेंदू सरकार यांना त्यांच्या कामगिरीचं बक्षीस देखील मिळालंय। चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है। लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं और सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले। केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। पहिल्यांदाच पश्चिम बंगालची सत्ता मिळवणाऱ्या भाजपनं मुख्यमंत्री पदाची माळ शुभेंदू अधिकारी यांच्या गळ्यात टाकली आहे। বিশ্বের সর্ববৃহৎ রাজনৈতিক দল ভারতীয় জনতা পার্টির যে গণতান্ত্রিক ব্যবস্থাপনা রয়েছে গণতান্ত্রিকভাবে আপনাদের সকলের মতামত এবং সমর্থন নিয়ে আমাকে দলনেতা হিসেবে নির্বাচিত করার কাজ পরিচালনা করেছেন। আমি কৃতজ্ঞতা প্রণাম জানাবো বিশ্বের সর্বশ্রেষ্ঠ নেতা নরেন্দ্র মোদীজিকে, আধুনিক ভারতের রাজনৈতিক চাণক্য केंद्रीय स्वराष्ट्र एवं समवाय मंत्री माननीय अमित शाह जी के। पश्चिम बंगालमध्ये सत्तेचं कमळ फुलवण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये शुभेंदू अधिकारी यांचा सिंहाचा वाटा आहे। 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ता गाजवणाऱ्या ममता बॅनर्जींना एकदा नव्हे तर 2दा पराभूत करण्याची कामगिरी फक्त शुभेंदू अधिकारी यांनीच करून दाखवली आहे। शुभेंदू अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। पश्चिम बंगालमधले फायर ब्रँड नेते अशी त्यांची ओळख आहे। पक्ष संघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे। 1998 ते 2020 पर्यंत ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते। 2016 ते 2020 दरम्यान ममता सरकारमध्ये ते मंत्री होते। 2020 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला। 2021 मध्ये नंदीग्राम मधून ममता बॅनर्जींना त्यांनी हरवलं। 2026 मध्ये भवानीपूरमधून पुन्हा ममतांचा पराभव केला। बंगालमध्ये भाजपच्या विजयात शुभेंदू अधिकारी यांचा सिंहाचा वाटा आहे। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्याशिवाय रूपा गांगुली, दिलीप घोष यांच्यासारखी अनेक नावं शर्यतीत होती, पण शिक्कामोर्तब झालं ते शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर। शुभेंदू यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप विस्तारासाठी दिलेल्या योगदानाचं बक्षीस अखेर मिळालंय। ममता बॅनर्जी सारख्या आक्रमक व्यक्तिमत्वाशी राजकीय आखाड्यात 2 हात करताना शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये विशेषतः ग्रामीण भागात भाजपचं संघटन उभं केलं। गेली 5 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भ्रष्टाचार, कायदा सुव्यवस्था, घुसखोरी, महिलांची सुरक्षा असे मुद्दे हाती घेत तृणमूल काँग्रेसच्या सरकारला सतत धारेवर धरलं। याशिवाय हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकतेनं आणि प्रभावीपणे मांडला। शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। भारत सरकार बंगाल के विकास के लिए ढेर सारे प्रयास करती रही। मोदी जी लोकप्रिय हो जाएंगे ये डर से दीदी ने होने नहीं दिया। आज बहुत समय के बाद एक दिन आया है कि नीचे भी कमल है, ऊपर भी कमल है। अब विकास को कोई नहीं रोक सकता। आमचे आद्य पुरुष डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा बंगाल अनेक वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामा प्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही। त्यावेळी आम्हाला देखील मनातनं दुःख व्हायचं। शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर पश्चिम बंगालचं खऱ्या अर्थानं परिवर्तन करण्याचं आव्हान असणार आहे। पश्चिम बंगालमधील हिंसाचार रोखणं, कायदा सुव्यवस्था अधिक कठोर करणं, घुसखोरांना लगाम घालणं, प्रशासनावर पकड मजबूत करणं, डबल इंजिन सरकारचा राज्याला फायदा करून देणं
ही आव्हानं त्यांच्या समोर असतील. और त्रिपुरा में हमारी सरकार है, असम में हमारी सरकार है और बंगाल में भी अब हमारी सरकार बनी है. घुसपैठ असंभव होने वाली, गौ तस्करी असंभव होने वाली है और दृढ़ता के साथ बंगाल सरकार और भारत सरकार इस सीमा को राष्ट्र की सुरक्षा के अभेद किले के अंदर परिवर्तित कर लेगी. शुभेंदू अधिकारी यांच्या राज्याभिषेकाची घोषणा करतेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. मैं तो मानता हूं कि कांग्रेस पार्टी ने अपनी हार के लिए आत्मचिंतन करने की जरूरत है. देश की जनता राहुल गांधी को नेता बनने के बाद सैन हर जगह कांग्रेस के खिलाफ मैंडेट दे रही है और राहुल जी के नेतृत्व में ही इंडिया अलायंस फिर से टूटने की शुरुआत भी हो. परिवर्तनासाठी पश्चिम बंगालच्या जनतेनं ममता बॅनर्जींना घरी बसवत भाजपला संधी दिली आहे. आता जनतेला अपेक्षित परिवर्तन घडवण्यात शुभेंदू अधिकारी यांचं सरकार कितपत यशस्वी ठरतं यावर भाजपची पश्चिम बंगालमधली राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे. अहमद बेलाल, एबीपी माझा, कोलकाता.